मित्रांनो, आज मी वाशिमपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या केकातुंबऱ्याच्या अलीकडे जो अ, एक जगविख्यात ऑर्केस्ट्रा जो ज्याच्यामध्ये जगविख्यात ध्वनीची क्वालिटी आहे आणि सध्या तो देशभरामध्ये गाजत आहे असा इंडियन आयडॉल फेम अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा. खरं म्हटलं तर अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा म्हणताना, दिव्यांग मुलांचा ऑर्केस्ट्रा म्हणताना मला लाज वाटते याच्याकरता की त्यांच्यामध्ये अशा कुठल्याच क्वालिटी कमी नाही आहेत. किंबहुना आपल्याला जे डोळे आहेत त्यांच्यापेक्षाही त्यांची दृष्टी ही व्हिजन जी म्हणतो आपण, व्हिजन म्हणजे दृष्टी आणि डोळे म्हणजे आईज, तर त्यांना डोळे जरी नसले त्यांची व्हिजन फार लांब आहे. मित्रांनो, ते भीक मागत नाही, ते दान मागत नाही, ते तुम्हाला धान्य मागत नाहीत, कुठल्याही प्रकारच्या वस्तू मागत नाहीत. मग मागत काय? मित्रांनो, या ऑर्केस्ट्राशी मी मागच्या 12 वर्षापासून जोडलेला आहे. मी मागे संकल्प केला होता. मी आमचे उचितकर साहेब प्रसिद्ध समाजसेवक जे डबल ग्रॅज्युएट आहेत त्यांना घेऊन, त्यांचा मुलगा चेतन जो बसलेला आहे कीबोर्डवर, तर त्याला घेऊन आम्ही देशभरामध्ये 100 कार्यक्रम 18 महिन्याच्या आत घ्यायचा माझा संकल्प होता. आम्ही 18 महिन्याच्या आत 107 कार्यक्रम घेतले. तेव्हाही वाशिम जिल्ह्यातला एकही कार्यक्रम आम्हाला मिळाला नाही. पण तरी सुद्धा आम्ही कोणाला विनंती नाही केली, हात जोडले नाही, नातेवाईकाजवळ गेलो नाही, कोणत्या मित्राजवळ गेलो नाही की तुम्ही घ्या, अंध आहेत काहीतरी करा, असं कधी त्याच्या बापाने केलं नाही, चेतनच्या आणि मी पण केलं नाही. मित्रांनो, तो कार्यक्रम 100 कार्यक्रमाचं मिशन काय होतं? मिशन हे होतं की नेत्रदानाचा प्रचार झाला पाहिजे. आणि अंध मुलगा जेव्हा म्हणतो की तुम्ही 2 मिनिटं डोळे बंद करू शकत नाही ध्यान करताना, माझ्या डोळ्यासमोर अख्खा आयुष्य अंधाराचं आहे, तरी सुद्धा मी आनंद राहू शकतो, तरी सुद्धा मी नाचू शकतो, तरी सुद्धा मी गाऊ शकतो, तरी सुद्धा मी इतरांचं प्रगती ही स्वीकार मोठ्या प्रमाणात करू शकतो, तरी सुद्धा मी लोकांच्या गळ्यामध्ये जोरदार भेटू शकतो. तुम्ही का नाही भेटू शकत? तुम्ही का नाही चांगली प्रगती लोकांची आनंदाने स्वीकार करू शकता? कोणाच्या तरी प्रगतीमध्ये का नाही तुम्ही एक पेढ्याचा घास त्याच्या तोंडामध्ये भरू शकता? हा सवाल करण्याकरता चेतनला घेऊन मी अख्खा भारत फिरलो होतो. आणि त्यानंतर मी पूर्ण चार्ज त्यांच्या वडिलांकडे दिला आणि त्या वडिलांनी त्यांच्यानंतर ते मोठा पिंपळाच्या वडाच्या वृक्षासारखा तो वेल वाढवला. आणि आज 15 अंध दिव्यांग मुलं मुली इथे राहतात. आणि हा 1000च्या वर कार्यक्रम भारतामध्ये 8 राज्यामध्ये झालेले आहेत. मित्रांनो, रामदेव बाबा असो किंवा करवीर पीठाचे शंकराचार्य असो, जगविख्यात लोकांनी त्यांचे सत्कार केलेले, अनेक अवॉर्ड्स मिळाले. मला आज तुम्हाला काय सांगायचंय? मला हे सांगायचं, ज्यावेळेस तुम्हाला डिप्रेशन येईल, ज्यावेळेस कुठेतरी संकट वाटेल, ज्यावेळेस कंप्लीट अंधार दिसत असेल की मला कुठेही चान्स नाहीये प्रकाश किरण येण्याचा, अशी मोठी समस्या आलेली, त्यावेळेस तुम्ही इथे भेट द्या. आणि भेट देताना एक लक्षात घ्या, तुमच्याकडून काही आम्हाला अपेक्षा नाही. अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर जर आमची गाण्याची क्वालिटी चांगली वाटली, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही भीक न मागता आम्ही आमच्या गाण्याच्या चांगल्या क्वालिटीच्या भरोशावर आमचे शेकडो प्रकारचे राग आम्ही जे काही डेव्हलप केले, मग भीमगीतं असो, मग शिवजयंतीचा कार्यक्रम असो, स्पेशल डिझाईन केलेला आहे. तुम्हाला जर लहान लेकरांच्यासाठी कार्यक्रम बर्थडेचा असो तर तेवढं वेगळं डिझाईन आहे. लग्नाचा कार्यक्रम असेल त्याच्यासाठी वेगळे गाण्याचं डिझाईन आहे. फक्त जुने गाणे पाहिजे असेल, गोल्डन सॉंग्स, त्याच्यासाठी वेगळं डिझाईन आहे. तर तुम्ही येऊन तर बघा. आणि 20 लाख रुपयाचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ज्या अंध बांधवांनी आपल्या कमाईतून घेतले, 14 सीटर गाडी ज्यांनी आपल्या कमाईतून घेतली, जे पनीर शिवाय जेवण करत नाही, टॉप लेवलचं मेन्यू ठरलेला असतो त्यांच्या, कधीही उपाशी राहिलो पण ऑर्डिनरी वर्णावर ढकवावा असं कधी झालेलं नाही, कारण ते मेहनत करतात. तर या मेहनतीतून उभारलेलं हे साम्राज्य पाहण्यासाठी तुम्ही या. आणि त्यातून तुम्हाला आवडलं तर मला एवढी विनंती करावीशी वाटत नाही, तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही यांना एक चान्स द्या. कोणता चान्स? तुमच्या घरी पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल, जयंतीचा कार्यक्रम असेल, वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, त्यात यांचा छोटा ऑर्केस्ट्रा ठेवा किंवा मोठा ऑर्केस्ट्रा ठेवा किंवा मीडियम ऑर्केस्ट्रा ठेवा. 3 प्रकारचे ऑर्केस्ट्रा, त्याचे खर्च सुद्धा वेगवेगळे आहेत. 14 सीटर गाडी घेऊन ते सगळ्या इन्स्ट्रुमेंटसह 2 गाड्या येतात लवाजमा. ते नसेल पाहिजे तर शॉर्टकट कार्यक्रम पण घेतात. त्यांना फक्त चान्स द्या. आणि त्या चान्सच्या बेसवर तुम्ही मग जे काही तुम्हाला दान द्यायचंय ते दान बिन नाही म्हणणार मी, कारण त्यांच्या मेहनतीचं ते जे काही तुम्हाला फळ द्यायचंय ते तुम्ही त्यांच्याशी ठरवून घ्या. आणि एकदा फक्त प्रेरणा घ्या. कसे हे सतत हसत असतात. आमच्या दर्शक इथे बसलेला एक मोठा कलाकार गायक ही ताई बसलेली आहे. हे सगळे एकवनिक कलाकार आहे, चेतन पासून सगळे इन्स्ट्रुमेंट वाले. आमच्या विजय आहे, भारतातला पहिला पोरगा आमचा विजय, की जो आपल्या फक्त आवाजाने राष्ट्रगीत म्हणतो. हे पहा. आणि याच्यासोबतच सकारात्मकताचा कुठलाही कोर्स करायची गरज नाही, कुठल्याही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या भांगडीत जायचं काम नाही. 3 दिवसामध्ये कोर्स करा, पण 3 दिवसात आयुष्य बदलत नाही. आयुष्य बदलण्याकरता खरंच ज्यांनी मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे पॉझिटिव्हिटीचं, त्यांना तुम्ही भेट दिली पाहिजे. त्यांच्यासोबत दिवसभर राहता आलं पाहिजे. मोबाईल फेकून तिकडे, मोबाईल सायलेंट ठेवून. आमचा दशरथ, आपली पत्नी गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या दुःखातून वर आला आणि त्यांनी मला काउन्सिलिंग केली. मी त्याला करायला पाहिजे, त्यांनी मला केली. असे एकाहून एक शेअर काउन्सिलर आमच्याजवळ आहेत. तुम्ही अवश्य भेट द्या. आजच्या राखी पौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला एवढंच आव्हान करेन की कृपया अशा ठिकाणी यायला पाहिजे आणि जेवढं काही शक्य आहे तेवढं तुम्ही त्याचा प्रचार केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ